झालो त्या दिवशी पुण्याहून येताना मी 2 सैव आहेत, गाडी माझ्यासोबत घेऊन आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू झाल्यानंतर माझे वडील माझ्यापेक्षा खूप काही चांगल्या प्रकारे शेती करत होते. पण तो जो शेतीचा वसा जो होता, मी कृषी विद्यालयामध्ये, कृषी युनिव्हर्सिटीमध्ये, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस मी शिक्षणासाठी गेलो, तर तिथे मला ते तंत्रज्ञान जे मिळालेलं होतं त्या काळामध्ये ते सर्व केमिकलच्या संबंधाने इतका भडीमार त्यामध्ये चालू होता की सेंद्रिय शेतीबद्दल विचार करणं हे त्या काळामध्ये म्हणजे लोक हळूहळू विसरत होते आणि आम्हाला देखील ते शिकवले जायचं. आणि त्याच्यामध्ये फक्त फार्म यार्ड मॅन्युअरिंग तो त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये तो एक मानला जायचा. पण आज जी काळाची घडी आहे, आज जे काळामध्ये जे काही ओघामध्ये जाऊन जे प्रगती झालेली आहे ती केमिकल फर्टिलायझरमुळे झालेली आहे असे आमचा सर्वांचा एक हात झालेला आहे. हा एक गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे. आणि त्यामध्ये शेतकरी आता असा भासपावलेला आहे तर मी जर समजा उपलब्ध केमिकल फर्टिलायझर जे उपलब्ध आहे बाजारामध्ये ते जर मी वापरलं नाही तर माझं उत्पन्नामध्ये माझी घट येईल. आणि त्या घट ही मला न सोसवणारी आहे, मी कर्जबाजारी आहे आणि इतर माझे जे पारंपरिक माझ्या कौटुंबिक अडचणीवरती मात करण्यासाठी पुरेशी नाही. पण हा एक फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही सेंद्रिय शेतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये तुमची प्रगती साधू शकता. जसं आता भोशीच्या आपल्या एका शेतकरी मित्रांनी नाविन्यपूर्व त्यांनी आंबा लागवड करून जो काही आपल्याला जो अनुभव दिलेला आहे आणि ते ₹1.25 किलोप्रमाणे आज आंबा विकतात. तर त्याच्यामधला जो सर्वात प्रथम मला जे काही समजते त्याच्यातला सर्वात मोठा भाग हा आहे की माळरानावर ज्यावेळेस तुम्ही आंब्याची लागवड करता तर रॉक फॉस्फेट ही आपल्याला त्याची उपलब्धता फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आणि त्यामध्ये क्वालिटी जी आहे कोणत्याही आंब्याची क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल. आणि ती क्वालिटी असल्यामुळं आणि ती त्याच्यातली वैशिष्ट्यपूर्ण असं काही जे रॉक फॉस्फेटचं जे काही त्याला उपलब्ध होते ते नैसर्गिक झाल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये असं वाटतं की ही काहीतरी वेगळी आपल्याला हे मिळाली. पण शेतकऱ्याची त्याच्यामध्ये उन्नती झाली. शेतकऱ्याची उन्नती आणि उपलब्ध जे काही आपल्याला अन्नधान्य आहे ते सेंद्रिय मार्गे कसं मिळेल है ना, तर हे पाहण्याची आता काळाची गरज आहे. मला असं वाटते सेंद्रिय शेतीचा सर्वात मोठा गाभा तिथे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटत नाही. कारण आमची वडोदीपार्जितची शेती होती सर्वांची, जे काही वडोदीपार्जित होते. माझा तालुका आज मी किंमत तालुक्यात तिथे हजार गाईचे खर्च होते. थोडं मोठ्या प्रमाणामध्ये गायरानं उपलब्ध होते. 100,000 गाई आज मजुरी समाजाकडे आज उपलब्ध असलेले जनावर शेतात या भाडामध्ये जाऊन चरून येऊन जी बांधतात, जी त्या मॅन्युअरिंग किंवा जी शेणखत आपल्याला प्राप्त होते त्याच्यावर एकेकाळी फक्त शेतामध्ये ढोरं बसून म्हणजे जनावर बसून 1 महिनाभर 20 दिवस 30 दिवस आणि त्याचे जे मॅन्युअरिंग त्याचे जे गोमूत्राचे जे त्याच्यावरती सॉईलवर किंवा जमिनीवर जे परिणाम व्हायचे आणि त्याची जमीन ही सुपीकता त्याच्यामुळे वाढेल. ॲक्च्युली खरं तर पाहिलं सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय मॅन्युअरिंग किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअरिंग तुम्ही जे वापरता त्याच्यामध्ये केमिकल आहे. असं कोणाला वाटत असेल की त्याच्यामध्ये केमिकल आहे ते कसं काय सेंद्रिय? सेंद्रियचा भास हा जो सेंद्रिय आहे त्याचं जे प्रमाण आहे उपलब्धता जी आहे की जसं एखादा 10-26 मध्ये एनपीकेचं प्रमाण तुम्ही 10-26 घेता तसं मॅन्युअरिंग ऑर्गॅनिक मॅन्युअरिंगमध्ये या गाईच्या शेणामध्ये त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. पण अत्यल्प असताना जी उपलब्धता जी आहे तुम्ही डायरेक्ट केमिकल वापरत असताना जी शेणखतामधून जे नायट्रोजन फॉस्फेट आणि फॉस्फरस जे काही उपलब्ध होते ती रिक्वायरमेंट जी पिकाची ती परिपूर्ण होऊ शकते.
केमिकल फर्टिलायझर, नॅनो फर्टिलायझरच्या नावाखाली फार मोठा भयानक करतात. सॉइल ॲप्लिकेशन मध्ये आता सॉइल खराब झाली, आता आमची ती पिकं खराब करायला तुमची. मग या सर्वांमध्ये सर्वात प्रथम सेंद्रिय शेती जो आहे, सेंद्रिय शेती, तुमची सेंद्रिय शेती कशी तुम्ही जोपासा किंवा कशी वाढवा, संस्था आहे. गोशाळेमध्ये दरवर्षी एक शिबिर आयोजित करण्यात येते. त्यामध्ये महाराष्ट्रातून, मध्य प्रदेशमधून, गुजरातमधून बरीचशी लोक तिथे शिकायला येतात. 2 दिवसाचं शिबिर असते, 3 दिवसाचं शिबिर असते. त्या शिबिरामध्ये हेच शिकवलं जातं. पण ते सेंद्रिय शेती करत असताना, त्याची जी सेंद्रिय शेती करत असताना त्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ठरते. मला असं वाटते की सेंद्रिय शेतीमध्ये आज जर तुमच्याकडे शेणखत जर उपलब्ध नसलं तर त्या शेणखताला पर्याय नाही आहे. आपण काय सर्वांचं म्हणणं, आता माझे मित्र आता एक सेंद्रिय शेतीमध्ये प्रगती करून त्यांनी आता जे दाखवली आहे ना, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती जी आहे त्याच्यामध्ये ते शेणखत मोठ्या प्रमाणामध्ये वापरत असते. सगळ्यात आजच्या परिस्थितीला आमच्या इथे आमच्या तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.